स्टुडिओमध्ये. श्रावण महिना जवळ आला आहे. सण आणि उत्सवाचा हा महिना आपल्याला रोज काहीतरी गोडधोड करायला लावतो आणि त्याच निमित्ताने मी आमच्या जीएसबी मँगलोरियन पद्धतीच्या काही सोप्या गोड पदार्थांच्या रेसिपीज तुमच्याशी शेअर करणार आहे की ज्या बनवायला सुद्धा एकदम सोप्या आहेत आणि चवीत सुद्धा एकदम मस्त आणि युनिक असणार आहेत. आज मी अशीच एक एज ओल्ड रेसिपी पोहा हिंदोरी बनवणार आहे. चला आपण इन्ग्रेडियंट्स बघूया. हिंदोरी बनवण्यासाठी मी 2 कप जाडे पोहे घेतलेले आहेत. त्याचसोबत आपल्याला लागणार आहे 1 कप ताजा खवलेला ओला नारळ, अर्धा कप चिरलेला गूळ, 2 टेबलस्पून तूप, अर्धा टीस्पून वेलची पूड, 1 टेबलस्पून पाणी आणि ऑरेंज फूड कलर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता हे पोहे मी एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे. पोहे भाजून झालेले आहेत तर मी गॅस बंद करून हे पोहे गार झाल्यानंतर मी याची रवाळ पूड करणार आहे. सेम पॅन मध्ये मी 1 टेबलस्पून पाणी घेतलंय आणि त्यामध्ये हा गूळ विरघळवून त्याचा एकतारी पाक करणार आहे. आपण चेक करूया पाक तयार आहे का. पाक तयार झालेला आहे, एकतारी पाक झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये तूप घालते. त्यासोबतच ह्यामध्ये मी ऑरेंज कलर जो वापरणार आहे तो सुद्धा घालते. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, त्यामुळे तुम्हाला घालायचा नसल्यास अवॉइड केला तरी चालेल. आता हे ओलं खोबरं घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि हे मिश्रण गार होईपर्यंत पोहे गार झालेले आहेत तर मी पोह्यांची रवाळ पूड करते. गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण आता गार झालेलं आहे. यामध्ये मी वेलची पूड घालते आणि मिक्स करून घेते. त्यानंतर ही पोह्याची पूड जी आपण केली होती रवाळ ती घालूया. आणि हे व्यवस्थित मिक्स करूया. आता हे आपलं झालंय हिंदोरी बनवण्याचं मिश्रण तयार. आता आपल्याला ह्याच्या सेपरेट छोट्या छोट्या इंदोरीज बनवायच्या आहेत. तर त्यासाठी छोट्या स्टीलच्या वाट्या घेऊन त्याला आतून तूप लावून साचे पाडायचेत आपल्याला. तर आता मी विचार केला की साचेच पाडायचे आहेत तर आपल्या आवडीचे साचे पाडूया, म्हणून मी हा चमचा एक वापरणार आहे. आणि मोदक सुद्धा आपण ह्याने करू शकतो, कारण हे मिश्रण अशा प्रकारे आहे, त्यामुळे ह्याला आपण हवा तो शेप देऊ शकतो. तसं तूप मी ह्या साच्याला आतून लावते आणि मोदक बनवते. बनवायला एकदम सोपा पण चवीमध्ये नेहमीपेक्षा थोडासा वेगळा. पोह्यांमुळे हा एकदम क्रंची होतो. आणि मी ह्या शेपने सुद्धा करते. अशाच प्रकारे मी उरलेल्या हिंदोऱ्या बनवते. मी ह्याला एक वरती लवंग टोचून एक पिस्त्याचं काप लावलेलं आहे. रेसिपी रिकॅप करायला मात्र विसरू नका.
शेप देऊन श्रावणात सुद्धा आपण नैवेद्य दाखवू शकतो आणि गणपतीच्या दिवसात सेम रेसिपीमध्ये मोदक सुद्धा बनवू शकतो. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, पण मला कळवायला विसरू नका की तुम्हाला ही कशी वाटली ते. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते आहे. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.